ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक जगज्जोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय संत गोरोबा काका महाराज की जय। वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभारू श्री संत गोरोबा काकांचं ही राहतं घर, जिथं गोरोबा काकांनी आपलं स्वतःचं मूल तोडवलं, जिथं भगवान परमात्म्याची स्वयंभू मूर्ती, अशा ठिकाणी हे गोरोबा काकांचं राहतं घर आहे। ह्या गोरोबा काकांचं पुरातत्व खात्याकडून पहिल्यांदा 2009 आणि 2010ला मंजुरी मिळाली, बांधकाम सुरू झालं। त्यावेळेस 25 लाख रुपये निधी आला। त्या बांधकामामध्ये ते बांधकाम होऊन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काही पडाझडी चिरा वगैरे पडत गेल्या, काही ग्राउंड असेल, काय बाकीचं हे दगडी बांधकाम असेल, ही बांधकामासाठी पुन्हा दुसऱ्यानंतर जी पडलं होतं पहिलं ती काही भेगा पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बांधकामासाठी 77 लाखाचा निधी आला आणि ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज दुसरं बांधकाम 2013 ते 2014 मध्ये पूर्ण झाल्यानंतर आज 2020 आपण पाहताय गोरोबा काकांचं हे राहता घराचं बांधकाम झाल्यानंतर जवळजवळ 10 ते 12 वर्षामध्येच हे बांधकाम पडलेलं आहे। आणि ही अशी विनंती आहे की शासनाला हे लवकरात लवकर आपण चौकशी करावी ह्या बांधकामाची, जो कोण आज दोषी असेल त्याच्यावर योग्यशीर कारवाई करावी अशी मी विनंती। रात्री काय घडलं नेमकं? रात्री 10 वाजता आमचाच मुलगा ध्रुवराज म्हणून आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, पण भगवान परमात्म्याला आमच्या आईसाहेब दररोज संध्याकाळी 9:30 ते 9:45 दूध असतं, आरती ओवाळली जाते आणि दरवाजा बंद करण्याकरता ध्रुवराज म्हणून मुलगा आहे तो बंद करण्यात दरवाजा आला। दरवाजा बंद करून आतमध्ये घरात जेवण्याकरता बसला तोपर्यंत दणकीने आवाज आला। आम्हाला वाटलं काहीतरी दरवाजा वगैरे आदळला असेल, कोणाचा शेजाऱ्याचा वगैरे असं म्हणलं, पण ज्यावेळेस आई बाहेर आल्या त्यावेळेस आई साहेबांनी खिडकीतून पाहिल्यानंतर ही मोठालट खंब जे आहे सागाचा हे पूर्ण खाली उधळलेला होता। काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस? खूप वाईट परिस्थिती वाटली की खूप म्हणजे भयंकर परिस्थिती ती बघण्यासारखी, की आज एखादं जर तिथं सापडलं असतं कोणी तर आज जीव गेला असता असं वाटलं। ते श्री संत गोरोबा काका म्हणजे तेर किंवा गोरोबा काकांचं गाव म्हणून तेरची ओळख आहे। गोरोबा काकांच्या समाधी मंदिरा इतकंच मूल्यवान किंवा ऐतिहासिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व असलेलं हे ठिकाण गोरोबा काकांचं घर, आम्ही तेरची मंडळी याला गोरोबा काकाचा वाडा असं म्हणतो। एक बाब विशेषत्वानं इथं सांगायची ही की गोरोबा काकांच्या परंपरेतले पालखी सोहळ्याचे वर्षभरातले सगळे उत्सव या ठिकाणी होतात। याशिवाय भाविकांची गर्दीही इथे दर्शनासाठी असते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मंदिर बंद असल्यामुळं तसं फार अघटित असं घडलं नाही, पण उत्सवाच्या ठिकाणी उत्सवाच्या स्वरूपात इथे एखादा कार्यक्रम असताना जर इथं घडलेला हा अपघात घडला असता तर किती मोठी दुर्घटना घडली असती याची कल्पना येणं शक्य नाही। गोरोबा काकांच्या घरातलं जे बांधकाम आहे शासनानं 2 वेळा खर्च केला आहे, कोटीतल्या रकमा त्या झालेल्या आहेत आणि असं असताना सुद्धा या घराचं जे बांधकाम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। अनेक ठिकाणी त्या माळवदाला असलेले सर निखळत आहेत। पावसाळ्यामध्ये हे घर पूर्णतः अनेक ठिकाणी गळतं आहे। घराला बऱ्याच ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगांना केवळ सिमेंट लिंपलं गेलं आहे आणि डागडुजी करण्याचा वरवरचा प्रयत्न केला गेला आहे, पण ही वास्तू अतिशय धोक्यामध्ये आल्याची स्थिती आहे। आणि तेरमधील भाविकांची असो किंवा पंचक्रोशीतल्या महाराष्ट्रातल्या गोरोबा काकांच्या भक्तांची या विषयानं जी आस्था आहे ती आता याचं पुन्हा एकदा व्यवस्थित संरक्षण व्हावं, त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी लोकांकडून होते। आम्ही तेरवासी सुद्धा ही मागणी करतोय। रात्री तर अगतिकच घडलं। रात्रीचा प्रकार दिवसा घडला असता तर कदाचित एखादी जीवितहानी घडली असती। मी आता म्हटल्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथं मंदिर बंद असल्यामुळं गर्दी तुलनेनं कमी आहे, पण तेच या ठिकाणी अनेक उत्सव होतात, अनेक सप्ते होतात, दर्शनासाठी भाविकांची गर्दीही या ठिकाणी असते। अशा स्थितीत जर ही घटना घडली असती तर एखादी जीवितहानी होणं सुद्धा शक्य होतं, ते नाकारता येत नाही। काय तेरकरांच्या भावना दुखावली? तेरकरांच्या भावनेचा प्रश्न आहे गोरोबा काका। ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय संपन्न आणि सुप्रसिद्ध असलेलं गाव
आज महाराष्ट्र गोरोबा काकांचं गाव म्हणून तेरला ओळखतो. आणि नेमकं गोरोबा काकांच्या जन्मस्थळाचीच ही अवस्था जर असेल तर आम्हा तेरकरांना त्याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख दुसरं असणार नाही. नाव सांगा. हे गाव श्री संत गोरोबा काकाचं जन्मगाव आहे. या ठिकाणी संत महात्मे काकाचं वास्तव होतं. या ठिकाणी चिखल तुडीत होते. या ठिकाणी काकाचं घर होतं. हे राज्य संरक्षण स्मारक म्हणून ह्याची घोषणा झाली. त्यानंतर शासनानं या ठिकाणी 77 लाख रुपये देऊन भव्य असं घर जुन्या पद्धतीचं, जसं काकाचा जुना वाडा होता त्या पद्धतीनं इस्टिमेट करून या ठिकाणी बांधकाम चालू केलं. की बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतरच त्याच्याला गळती चालू झाली. त्यानंतर आम्ही त्या तक्रारी दिल्या, तर त्यासाठी आंदोलन केलं की हे काम निकरच झाल्याचं. त्यानंतर 4 ते 5 वर्षातच ते पूर्ण बांधकाम त्यांनी उकललं आणि त्या ठिकाणी परत पुन्हा ते 25 ते 30 लाख रुपये खर्च केले. म्हणजे पहिलं 9-10 मध्ये 77 लाख रुपये आणि त्यानंतर लगेच 14-15 मध्ये लगेच 25 ते 30 लाख रुपये, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त खर्च केला. त्याला कसल्याही प्रकारचं इस्टिमेट बघितलं नाही, काय बघितलं नाही. पहिलं मातीचं होतं, ती माती काढून टाकली, त्यालाच पुन्हा प्लास्टर केलं. आणि हे जे सागवान म्हणलं जातं हे सागवान नव्हतं, ते बोगस आहे लाकूड बसवलेलं आहे त्याने. त्यामुळं ह्या ठिकाणी पावसाळ्यात अक्षरशः बांधल्या त्या वर्षापासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पाऊस खाली साचलं जातं, पाणी साचलं जातं. त्यामुळं या कामाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही तेरवाल्याच्या वतीनं अनेक वेळेस आम्ही निवेदन दिलं आहे. त्यामुळे ह्याची सखोल चौकशी करून जो कोणी ह्या गुत्तेदाराचं काम केलं आहे त्याला जास्तीत जास्त शासन व्हावं ही आमच्या तेरवाल्याच्या वतीनं मागणी करत आहे. रात्री एक खांब कोसळला. रात्री एक खांब कोसळला. या अगोदरही गेल्या 5-6 महिन्यापासून चालू होतं. त्याच्या अनेक वेळेस बातम्या आल्या त्या. आम्हीही सांगितलं होतं पुरातन विभागाला किंवा ह्याचा ही खांब आहे चिरलेला आहे. अजून बघा तुम्ही 2-3 खांब असे खाली निसटले आहेत. तुम्ही दरवाजा बघा, आज त्यानं जागा सोडलेली आहे. भिंतीला बघा, बॅगा पडल्या आहेत त्या. त्यामुळे हे काम झालेलं 100% निकष झालेलं आहे. त्यामुळे हे चौकशी होणं फार गरज आहे.